चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा पंढरपुरातला आमचा चौथा दिवस, तुमचा आज पहिला दुसरा दिवस ना, म्हणजे काल आले तुम्ही. काल आलो. आज तुमचा दुसरा दिवस. आज आमचे आदरणीय हरिभक्त परायण दीपक महाराज म्हात्रे यांचं पंढरपुरात आगमन झालेले आहे. अधिक मासानिमित्त आपला जो सप्ताह चालू आहे नामदेवरायांचा भरपूर सोहळा आहे बरं का. हो. खूप संतांच्या 375वी तुकोबरायांची 375 तुकोबरायांची, नामदेवरायांची, ज्ञानोबरायांचा 750वा, असा भरपूर काही उपक्रम घेऊन आपण इथं आलेलो आहोत. आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अधिक मासानिमित्त अधिकस्य अधिकम आपल्याला तीर्थक्षेत्र बघायचे आहेत. त्यातले त्यात आपल्या पंढरपुरात येणाऱ्या लोकांना, काही लोकांना पंढरपुरात आल्यानंतर काय बघावं हे की नाही बऱ्यापैकी माहिती नाही. म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना अतिउत्तम, पण काही मंडळींना आपल्याला पंढरपुरात आल्यानंतर कुठले तीर्थक्षेत्रावर जायला पाहिजे, पंढरपुरात आहे तिथे आपण व्हिजिट करायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. तर असे तीर्थक्षेत्र आज आपण दाखवणार आहोत. आज म्हणजे 2-4 दिवसात, आपण 8 दिवस आपण इथं आलो, एवढे दिवसात. आता तुम्ही यायच्या अगोदर आम्ही बरेच दाखवलेत, पण तुमच्यासोबत एक पुनरावृत्ती करू थोडी. तुम्हाला पण दर्शन करायचंच आहे ना. आम्हाला दर्शन करायचं. हां बच्चिकेश, काय म्हणणं आहे तुमचं? गाडी चालवून कसं वाटलं? बाईक रायडिंग कशी वाटली? पहिल्यांदाच ना? एवढ्या लांब प्रवास? नाहीतर फोर व्हीलर. मग स्वतःची बाईक घेऊन पहिल्यांदा आलेला आहे. आणि तुझ्या बाईकचे काय बोलतात त्याला, पावलं पंढरपुरात लागलेली आहेत, आहे की नाही? तुमच्या गाडीचे पावलं पंढरपुरात आलेली आहेत. इच्छा होती, पूर्ण झाली. आणि मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद बोलतो. तुम्ही सुद्धा माझी गाडी घेऊन नव्हतं आलो, तुम्ही माझी गाडी घेऊन आली, पहिलीच धन्यवाद त्याच्यासाठी. पण वहिनीसाहेब, दर्शनाला जायचं का? काय काय बघायचं आजच्या दिवसाला? तुम्ही जे दाखवाल ते. बरं ठीक आहे, चला आम्ही दाखवतो तुम्हाला. चला ओ मनीषाबाई, चला जाऊया. बच्चिकेश, बच्चिकेश पुढे ये. चला मंडळी, हा आहे रोड आपल्या दिंडीरवनात जाण्याचा. रुक्मिणी रुसली ती दिंडीरवना गेली. आपण पहिले गेलेलो, पण आता दीपक महाराज आले आहेत. दीपक महाराजांना त्यांच्या फॅमिलीला आपण दिंडीरवनात नेऊया. चला कर बंद. आता पुन्हा एकदा आपल्याला आलेलो आहोत दिंडीरवनात. महाराज चला दिंडीरवनात जायचं. आलोच बघा दिंडीरवनामध्ये. वहिनी चला दिंडीरवनात. रुसून इथं बसू नका, नाही तर आमच्या महाराजला परत मग विष्णुपदाला यायला लागेल. चला. दोन हस्तक एक मस्तक. झोपलाच नाही 2 दिवस. रास गर्मी तो गाने बोल, चुपती चलती गर्मी, चुपती चलती गर्मी का मौसम आया, मौसम आया डरमी फूल का. थंडे. तर मंडळी, आज आपलं काय काय झालं? तुमचं झालं कुंडलिकराय गेलो, लक्कूबाई बघितल्या, त्याच्यानंतर कुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, चंद्रभागा मातेचं दर्शन, दर्शन घेतलं, लोहदंत तीर्थ बघितलं, तिथं दगडी नाव ठेवलेली तोही बघितला. हां, चक्रतीर्थाची जागा बघितली. आणि काय जळोजी मळोजी ना, जळोजी मळोजी समाधी बघितली. म्हणजे एकंदरीत आपलं चंद्रभागेवरचं जेवढं तीर्थ आहे तेवढं बघून झालेलं आहे. लक्कूबाई झाली, बाकी सर्व तीर्थ झालं. आता आपण आलेलो आहोत. एवढी गरमी झाली, कवरी गरमी ती काय बाबा. आम्ही काय पिला? फ्रेश लाईम सोडा, लिंबू सोडा. तुम्ही पिला फ्रेश लाईम सोडा, हां, मिनी लिंबू सोडा. यांनी ताक.
आणि सगळ्यात डेंजर बच्ची नाही. बच्ची काय रे तुझा मराठी तुम्ही दोन नाव शिकलास तोच सांग काय. हां लेमन वॉटर. मी येडत चालू लेमन वॉटर म्हणजे काय. हां लेमन वॉटर काय नाही, लिंबू सरबत पिलं त्यांनी कारवाला. त्याला आपण फ्रेश झालेलो आहोत. पहिले दर्शन करून पुन्हा इथं जेवायचं. पाणी चला आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये आलेलो आहोत. आपलं काल जे जे झालं ते बघितलं, पण आज आपण काय बघणार आहोत ते हे 11 रुद्र मारुती मंदिर. हे काय 11 रुद्र मारुती मंदिर आहे ते तुम्हाला खास सांगतो. तुम्हाला हे आहेत मारुती राय बरं का, आणि हे आहे नंदिकेश्वर. या महाराज बाजूला. आता दिपुना इकडे. आता विचार लोकांना, त्यांनी उभ्या आयुष्यात कधी मारुतीरायांच्या समोर नंदी बघितलाय का? हा एकमेव ठिकाण असं आहे जिथं मारुतीरायांसमोर नंदी आहे. नंदी आहे. आणि हा नंदी म्हणजे साधा सुद्धा नंदी नाही, हा साक्षात महादेवाचा नंदी आहे. तो महादेवासोबत वारीला इथं आलेला. पण गर्दी खूप असल्यामुळे छान कथा आहे. ती कथा आपण नंतर सांगू आहे की नाही. हो. मग का म्हणजे का इथं आहे आता सध्या तुम्हाला दाखवून घेतो. कथा सांगायला आपण कुठंतरी धर्मशाळेवर नाही तर कुठंतरी जाऊ. तुम्हाला जी सविस्तर कथा सांगेन. हा नंदी इथंच का, मारुतीरायांसमोरच का. अजून गणपती बाप्पा कुठे आहे? गणपती बाप्पा आतमध्ये आहे. हा गणपती बाप्पा आतमध्ये आहे. म्हणजे गणपती बाप्पाचं सुद्धा तुम्हाला दर्शन देतो. नंदीचं दर्शन झालेलं आहे. मारुतीरायांच्या समोर जो नंदी आहे हा एकमेव नंदी असा आहे जो मारुतीरायांसमोर तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. कारण मारुतीरायांसमोर नंदी, सहसा नंदी कुठं असतो? महादेवासमोर. पण हा जो नंदी आहे तो मारुतीरायांसमोर आहे. चला जाऊयात पुढं. श्री विठ्ठल नर्मदे. चला श्री विठ्ठल मंडळी, ही आहे दर्शन बारी. कसली मोठी बिल्डिंग आहे बघा दर्शन बारीची. आणि आज लाईन कुठं आहे? गोपाळपूर. आज जशी पंढरपूरच्या वारीला गोपाळपुराला लाईन जाते तशी आज गोपाळपुराला लाईन गेलेली आहे अधिक मासनिमित्त. आणि पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला नक्की इथं महाद्वारात आल्यावर काय बघायला पाहिजे त्या गोष्टी बघूयात. चला दीपक महाराज, महाद्वारात आल्यावर काय काय बघायचं? सर्वप्रथम उत्तर चोखोबार आहे. हां दुसरं म्हणजे नामदेव पायरी. नामदेव पायरी. चला तिथे नुसती नामदेवांची समाधी नाही आहे. हो. नामदेव पायरीमध्ये तिथे 14 जणांची समाधी आहे. 14 जणांची समाधी आहे. आपण याच्यावर चर्चासत्र करायचे, पण आज निवांत आपल्याला चंद्रभागा मातेच्या किनाऱ्यावर जाऊ. आता सगळं आपण दाखवून घेऊ. आणि आठवणीत सर्व आपण काय बघितलं ते? चोखोबार आहे, नामदेवरा आहे, ती 14 जणं, तो नंदी इथं कसा आला आहे का नाही, मारुतीरायांसमोर नंदी कसा आहे, म्हणजे त्या सगळ्या बाबी आपल्याला बघायच्या आहेत. फक्त आता तुम्हाला दाखवतो आणि सांगतो तुम्हाला शेवटला ब्लॉकच्या एंडला. बरोबर ना? चला बघूया पहिलं. संतश्रेष्ठ चोखोबार समाधी. ह्या पंगती चोखोबारायांच्या दारात बसलेल्या होत्या घरात. आणि चोखोबारायांनी, आता तुम्ही कशाला सांगू, संध्याकाळी सांगतो. याची कथा खूप सुंदर आहे. ही कथा आपण संध्याकाळी सांगू. ही चोखोबारायांची समाधी. इथूनच चोखोबाराच्या इथून असं फिरून आलो आपण. तर आपल्याला नामदेव पायरीजवळ जायचा रस्ता आहे. बाबाला काय घेतला असता माझा आई इकडे काय माणसाकडे बाहेर नामदेव पायरी. आणि इथं आणखीन 14 जणांची समाधी आहे. चला बघितला. ह्या बॅनरच्या मागं चोखोबारांची समाधी स्थळ आहे. हा या बॅनरच्या मागं एक अभंग लिहिला आहे चोखोबारांसाठी. बरं का? त्याच्या अगोदर दुसरा अभंग होता, आता दुसरा अभंग लिहिला आहे. तो काय अभंग आहे तुम्हाला माहिती आहे. मी ते सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच सांगेल. चला आपण आता इकडनं आल्यानंतर डाव्या साईडला वाटतो. हां बरोबर. याला उजवी प्रदक्षिणा काय म्हणतात? खऱ्या अर्थाने उजवी प्रदक्षिणा लोकांना माहिती आहे का नाही माहिती नाही. उजवी प्रदक्षिणा याला म्हणतात का मंदिर आपल्या उजव्या हाताला राहिलं पाहिजे. आपल्या उजव्या हाताला मंदिर राहिलं पाहिजे, त्याला म्हणतात उजवी प्रदक्षिणा. म्हणजे तुमचं मंदिर कायम तुमच्या उजव्या हाताला राहिला पाहिजे, म्हणून आपण अशी प्रदक्षिणा घालतो. याला म्हणतात उजवी प्रदक्षिणा. चला जाऊया. चला आपण चाललेलो आहोत ताकपिठे विठोबा बघायला.
सर्व दर्शन झालेले आहेत. फक्त आता ताकपिठे विठोबा गणपती बाप्पा बघायचं आहे आणि त्यानंतर ही उजवी प्रदक्षिणा आता आपण घालतोय. मंदिर आपल्या उजव्या हाताला राहिलं पाहिजे, त्याला म्हणतात उजवी प्रदक्षिणा. मंदिराला उजवी घालणार. तर आपण मंदिराच्या डाव्या साईडून निघालोय, म्हणजे उजव्या हाताला आपल्या मंदिर राहील असं. चला चला, उजवी घालण्यासाठी आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागच्या साईडला. आणि दीपक महाराज आपल्याला यो दाखवायचा होता, काय बोलतात त्याला, गणपती बाप्पा. पण गणपती बाप्पा आतमध्ये आहे. आतमध्ये आहे. कसं दाखवायचं आता? आता नाही, एकतर दर्शनाला गेल्यानंतर जर दाखवू शकतो किंवा नाही दाखवू शकत, कारण की मोबाईलच अलाउड नाही. हो, आपण जो नंदी दाखवला तुम्हाला नाही का, मारुती यांच्या समोर नंदी, आणखीन एक गणपती बाप्पा आहे. मग ते गणपती बाप्पाला कुठं ठेवलं? मग ते गणपती बाप्पा आहे मंदिरामध्ये, लाकडी मंडपाच्या जवळपास कुठेतरी. पण ते असं दाखवू शकत नाही, कारण की मोबाईल आतमध्ये अलाउडच नाही. पहिली गोष्ट, मोबाईल लॉकरला ठेवून आपल्याला आत जावं लागते, त्याच्यामुळे तो गणपती बाप्पा दाखवू शकत नाही. पण तुम्ही जर कधी आले, तो गणपती बाप्पा तुम्हाला मंदिरात बघायला भेटेल. तो गणपती बाप्पाची बद्दलसुद्धा आम्ही सांगू काय आहे. तर सध्या आपली गणपती आपल्या मंदिराची उजवी चालू आहे, आणि उजवी चालू असताना आपण आलेलो आहोत मंदिराच्या मागं. आता मागं आल्यानंतर काय करावं? पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360. तुम्हाला 360 तीर्थांचं दर्शन घडेल. फक्त काय करा, देवळाची पाठ पहा. ही आहे देवळाची पाठ, पश्चिम द्वार. आणि मंदिराच्या मागच्या साईडूनच आपण चाललेलो आहोत सरळ पाठीमागं थोडा. आपल्याला काय करायचं आहे? कोणाचं दर्शन घ्यायचं आहे? ताकपिठा येथोबा, बरं का. तर ताकपिठा येथोबाचं दर्शन करायला पाहिजे, याची सुद्धा एक कथा आहे. एक कथा आपण सगळ्या बाजूला ठेवतोय, संध्याकाळी सगळ्या सांगायच्या आहेत. हे ठेवू आता आपण बाजूला. आपले कीर्तनकार आहेत, ही आपण गोष्ट बाजूला ठेवू. असे बाजूला ठेवून खूप ढिगारात असतो, पण नंतर ते सांगता येत नाही. पुढची गल्ली. तर चला ताकपिठेबाचं दर्शन करूया. पंढरपुरात आल्यानंतर ताकपिठे येथोबाचं दर्शन केलं पाहिजे. चला करूया. मंदिराच्या पाठीमागून आल्यानंतर पश्चिम द्वारापासून आपण उलटा येतो. तिथून आलं का यो वस्तात पेढेवाला ना, वस्तात पेढेवाला, याच्या अपोजिट ही गल्ली जाते आतमध्ये. या गल्लीतच बाजूला मंदिर आहे. चला जाऊया. ताकपिठे अख्खा फिरून जावं लागेल. ताकपिठे विठोबा. ताकपिठे अतिशय सुंदर पांडुरंगाच्या मंदिरात सारखी एकच सारखी. ती पुन्हा हां ये बाबा, आम्हाला थोडं सांगा ना, काय पाहिजे? देव इथं का आला ताक प्यायला? संत रमाबाई म्हणून मुंगी पैठण, हां पहिलं मुंगी तीर्थक्षेत्र मोठं होतं. हां आता मुंगी पैठण म्हणते, नाथामुळं त्याला मुंगी पैठण म्हणते. बर. तर रमाबाई तिथल्या होत्या, त्या आमच्या घरात दिल्या. आमची 14वी रमाबाई. हां हां. संत रमा. संत रमा. मुंगीला पैठणला गेला ना, बरोबर. मुंगी अगदी 4 किलोमीटरवर आहे. हां अच्छा. तिथं जाऊन दर्शन घ्या. त्याच्या ताकपीठ खाण्याकरता इथे येतं. ताकपीठ हां, खाण्यासाठी येतं. देव इथं मग यायचे. इथंच थांबवली, थांबले महाराज. मग इथं थांबले ते थांबले देव. आता ते थांबले ते थांबले. वा. चरित्र आहे तुम्हाला सविस्तर. कुठं चरित्र आहे? समोर आहे ते. बर. आता दुपारी मिळेल तुम्हाला. दुपारी मिळालं का? काय करायचं? नाही गाडीला नाही पैसे नाही. हे बघ, हे देवाच्या पायाला तो खड्डा आहे हो हो. तिथं
तोच खड्डा आहे. हो. देवाच्या सर्व शरीरावर जे आपलं भृगु ऋषीने मारलेली लात ती सुद्धा देवाच्या छातीवर आहे. म्हणजे आपल्या तिकडं जी निशाणी आहे ही संपूर्ण निशाणी इथं आहे. संपूर्ण निशाणी हां दशमीला आल्यावर इथं दर्शन घेतात. नंतर तिकडं म्हणतो. हां हा, आपली- एवढं महत्व. एवढं लगेच पावतो बरं का. लगेच पावतो. हा लगेच तुम्ही नुसतं काही सांगायला कामच तुमचं झालं. वा चला देवाचा पाय दाबून दे बाबा. हा, आमचं काम बारावी ना 12वी पिढी आहे ना. हा तो हे करा संत नामदेव महाराज. त्याचा फोटो ये ते. चला कशाचा फोटो घेऊ. यो प्रमाणे हां 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 प्रमाण आहे. ह्याच्यात भेटेल. ह्याच्यात भेटू शकतं चरित्र. हे फोटो पण घ्या क्लिक करायचे. ताकपीठ ठीक आहे. लोक ताकपीठ आहे. ही प्रमाण प्रॉपर इथून रमाबाई अष्टक. रमाबाईसाठी देव इथं ताकपीठ प्यायला यायचा. ताकपीठ खायला. रमाबाईनी जोडून या संत संगा घरी आणले रुक्मिणी पांडुरंगा जिने दाविली ही आशा भक्ती लिला. तर रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण आम्हाला रमाबाईबद्दल संत- थोडीशी माहिती द्या. संत रमाबाई या मुंगी पैठणच्या राहणाऱ्या. पैठणच्या. मुंगीच्या राहणाऱ्या हं. नाथ महाराज शिष्य नाथ महाराज त्यांच्या घरी चातुर्मास करत होते. वा. आणि मुंगी हे मोठं त्या काळाचं तीर्थक्षेत्र. हं. आणि त्यांचं लग्न नाथ महाराजांनी आमच्या घरात जमवलं. तुमच्या घराण्यामध्ये हा, तुमची किती पिढी. आमची 12वी पिढी. तुमची 12वी हो, पिढी आहे इथं. 12वी पिढी. अच्छा वा. आणि यांच्यासाठी देव इथं ताकपीठ खायला यायचे. नाही, तिथला नियम त्यांचा होता तसा इथं नियम चालू केला. अच्छा 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 आणि मग इथं वयोवृद्ध झाले ते हा. दगडी तुम्हाला दाखवली असती हा. पण आता बंद आहे. अच्छा. तर ती दगडीवर बोटू म्हटली देवाची. ती दगडी आम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल का. हो, कुठल्या टायमाला. उद्या या. किती वाजता येऊ. उद्या 1-2 वाजता येईल. बरं चालतं. ते दाखवतो आणि तुम्हाला चरित्र देतो. कशाला चरित्र घेऊन ठेवतो मी. बरं बरं देतो चालतं तो. चालतं. धन्यवाद. हा गुगल कर धर्म. तर काय दीपक महाराज हो झालं मस्त दर्शन. खूप छान. मला लय आनंद झाला ताकपीठ विठोबाचा दर्शन ते करायला. आणि जी माहिती भेटली हां आणि माहिती खूप छान भेटली. आणि अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहोत पुन्हा आपली मंदिराची उजवी अर्धी बाकी होती तिथून चाललेलो आहोत. आता उजवी घेऊया आणि पुढे जाऊया. मंडळी ऐका आपण मंदिराची उजवी घालत असताना इथून आलो आणि असं इथं आलो तर तुम्हाला आणखीन 2 दर्शन करायचे. ते 2 दर्शन म्हणजे काय ऐका अभंगासहित सांग. पहिले ध्वजीचं सांग. ध्वजा हां जर आपल्याला दर्शन नाही भेटत तर आपण नुसती ध्वजा जरी बघितली हां. थांबून तरी आपल्याला दर्शन झाल्याचं आहे. तर प्रमाण बहिणा म्हणे बहिणा म्हणे फडकती ध्वजा प्रमाण आणतो नाही पाहता रावळाची ध्वजा. हां त्याची मुक्ती झाली सहज असं काहीतरी प्रमाण आहे तो. हा. आणि दुसरं म्हणजे हे मंदिराचं कळस. हां कळसाचं सुद्धा फळ आहे. कळसाचं सुद्धा दर्शन केलं पाहिजे. आणि चला मंडळी अशा प्रकारे आपली झालेली आहे उजवी प्रदक्षिणा. काय महाराज उजवी प्रदक्षिणा झाली. ताकपीठे हिशोबाचं दर्शन झालं आपल्याला. चोखोबारायांचं दर्शन झालं. नामदेवरायांचं दर्शन झालं. ते 14 जणांच्या समाध्या. हो. त्याच्यानंतर आपण ध्वजा बघितली. कळस बघितला. उजवी घेतली. मंदिराची पाट आता बघितली. मंदिराची पाट बघितली. आता एक दर्शन राहिले भैरवनाथाचं. ते भैरवनाथाचं दर्शन करून या. म्हणजे इथं समोर हे पांडुरंगाचं मंदिर आहे. नामदेव पायरीच्या समोर इथंच भैरवनाथाचं दर्शन आहे. तो करूया चला. हा आहे मंदिर. आणि बरोबर इथून आपल्याला एंट्री करायची आतमध्येसाठी जिथं मोबाईल वगैरे ठेवतो तिथूनच आतमध्ये हा मंदिर आहे भैरवनाथाचं. या भैरवनाथाचं दर्शन करूया. कोटी म्हणजे प्रकार करोड नाही. चला
हा नाही आपल्याला नाही तर ते हे आहे समज की कोटी हाच आहे ना करोड असं आहे का? थांब एक मिनटं. आपल्याला रक्षाफळानंतर हे आहे हे महाराज हा कोण आहेत सांगा? हे हे शनी मंदिर शनी मंदिर आहे. शनिदेव शनिदेव खूप सुंदर, अतिशय सुंदर. वा नीलांजनम समाभास ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामातंड संभूतम तम नमामि शनीश्वरम. ओम शनी. आणि हे भैरवनाथ हे भैरवनाथ, काळ भैरव, जोगेश्वरी, महादेव, गणपती, तेल वाहू नये. आणि हे आहेत भैरवनाथ. हे भैरवनाथ म्हणजे ऐका साक्षात पंढरपूरचे रक्षपाळ आहेत बरं का. रक्षपाळ प्रत्येक गावाला काय दिपून आणा, प्रत्येक गावाला एक रक्षपाळ असतो. जसा कोणी बैरी देव, कोणी तेरा देव नाही का, आपली इथं असतात. आणि बरे ठिकाणी अनेक एक रक्षपाळ असतात. तसे आपण जर इथं गेलो उज्जैनला तर उज्जैनचा रक्षपाळ कोण आहे? काळभैरव. काळभैरव म्हणजे प्रत्येक गावाला एक रक्षपाळ असतो. तसा पंढरपूरचा म्हणजे पांडुरंगाला रक्षपाळ आहेत ते हे भैरवनाथ बरं का. यांचं दर्शन खरंच खूप कमी लोकांना हे दर्शन माहिती आहे. आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. त्याच्यात सांगायचं काय, खोटं काय बोलायचं आहे की नाही. आम्हाला सहज आता आम्ही म्हात्रे माऊलींना फोन केला होता आपल्या का आमचं सर्व दर्शन झालेलं आहे, कुठलं राहिलं आहे का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं का हे दर्शन आहे, जा आणि हे दर्शन करा. त्याच्यासाठी धन्यवाद बोलतो म्हात्रे माऊलींना आपल्या ज्ञानराज महाराज म्हात्रे कोपरखेरणे. तर त्यांनी हे दर्शन आपल्याला सांगितलं का हे रक्षपाळ आहेत पंढरपूरचे. यांचं दर्शन नसतं झालं तर कदाचित आपल्याला नाही दोष लागला असता, आपल्याला राग आला असता पांडुरंगाला आपला. तर असू द्या. तर हे आहेत भैरवनाथ. चला सर्वांचं दर्शन झालेलं आहे. श्री विठ्ठल सर्वदेव. चला आणखीन एक आतमध्ये मूर्ती होती. आतमध्ये दोन मूर्ती आहेत. एक काळ म्हणजे काळ भैरवनाथाची आणि दुसरी म्हणजे जोगेश्वरी मातेची. खूप सुंदर. हेच राहिलेलं आपलं. हां बाकी आपलं सर्व पंढरपूर कदाचित आपलं झालेलं आहे. फक्त राहिलेले आहेत नामदेववाडा. बाकी काय असेल जसं आठवेल तसं दाखवूया आपण. चला मंडळी, वट्टमवार पेढेवाले, खूप पेढेवाले इथं फेमस आहेत. देशपांडे पेढेवाले. आपण महाद्वारातून आता पुढं जात आहोत. आपल्याला सर्व दर्शन महाद्वारातले पाठीमागचे पुढचे सर्व दर्शन आपले झालेले आहेत आणि खूप सुंदर दर्शन झालेले आहेत आपल्याला. चला जाऊया आता नामदेववाड्यामध्ये. काय म्हणता? बोला याच्यातच बोला. देव हां त्याच्यामध्ये म्हणजे 8 वसू, हां 11 रुद्र, हां 12 आदित्य, हां 2 अश्विनी कुमार, 2 अश्विनी कुमार, 33 कोटी म्हणजे 33 प्रकार, 33 प्रकार. पण लोकांना काय वाटतं 33 करोड. 33 करोड. तर 33 कोटी दैवत म्हणजे 33 करोड नव्हे तर 33 कोटी. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार बरं का. 33 करोड नाही. तर चला हे एक मंदिर राहिलेलं आता खंडोबारायांचं. एक छोटंसं खंडोबारायांचं मंदिर महाद्वारातच आहे. जाऊया. अतिशय सुंदर. जय खंडेराय मार्कंड भैरव सदानंदाचा येलकोट. जय मल्हार. हा तो पण बोल ना, आम्हाला सांग ना जावाला येलकोट. सदानंदाचा येलकोट बोला रे. येलकोट. चला महाद्वारात आणखीन एक मंदिर आहे. या मंदिराचं सुद्धा आपलं दर्शन करायला पाहिजे. आपले खंडेराय, आपले कुलदैवत. आपलं खंडोबारायांचं दर्शन झालं. इथूनच पुढं श्री नरहरी महाराज समाधी मंदिर. नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी म्हणे नरहरी सोनार. हे नरहरी सोनार. देव प्रत्येक संतांच्या पाठीशी असतं. संत नरे महाराजांचे पूर्वज सरदार मुकुंद राज सोनार. मोरारी पुत्र अच्युत.
वा, अतिशय सुंदर. विश्वकर्मा प्रसन्न. हा फोटो बघा मंडळी सर्वांनी. हा फोटो आहे नरहरी महाराज आणि हे महादेवाच्या कमरेपासून दिसते का तुम्हाला? ती शिवलिंग टाईपमध्ये दिसते तुम्हाला, शिवलिंग बरं का, डोळे दाखलेले. त्याची माहिती थोडक्यात दीपक महाराज आपल्याला सांगतील. नरहरी महाराज हे शिवभक्त होते. ते विठ्ठलाचं तोंडसुद्धा बघत नव्हते. ते फक्त भगवान शंकर आणि ते एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त ते कुठल्याही देवाला मानतही नव्हते आणि तोंडही बघत नव्हते. पण एके दिवशी पांडुरंगाला सोन्याचा करदोडा बनवायचा म्हणून एक शेठजी आले होते त्यांच्याजवळ की पांडुरंगाला सोन्याचा करदोडा बनवायचा आहे. ते जायला तयार नव्हते. ते म्हणले मी मंदिरात जाणार नाही, तुम्ही माप घेऊन या. ते म्हणाले नाही, पण तुम्हालाच यावं लागेल, तुम्हीच तो माप घ्या आणि त्या हिशोबात बनवा बरोबर. तर त्यांनी सांगितलं मी येईन मंदिरात, डोळे बंद करून. पण डोळे बंद करून, डोळे झाकून. ते गेले मंदिरात. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी बांधून ते मंदिरामध्ये गेले. पण ज्यावेळेला ते माप घ्यायला गेले पांडुरंगाचं, त्यांना शिवलिंग लागायची. म्हणजे पांडुरंगाची कंबर न लागता त्यांना शिवलिंग बसायची. पुन्हा त्यांनी डोळ्याची पट्टी खोलून बघितली. अरे पांडुरंग, नाही मी काय केलंय? पांडुरंगा तुम्ही बघितला. पुन्हा त्यांनी पट्टी बांधली आणि पुन्हा त्यांनी माप घ्यायला गेले. पुन्हा शिवलिंग. असं 3-4 वेळेला झालं. मग त्याच्यानंतर त्यांना कळालं की पांडुरंग आणि शिव म्हणजे हरिहर हे दोन्ही नसून एकच आहे. हरिहरा भेद नाही नका करू नये वाद. एकाच्या उदयी. म्हणजे पांडुरंग आणि शिव हे एकच आहे. हे त्यावेळेला झालं. तेव्हापासून ते पांडुरंगाचे भक्त झाले. वा, खूप खूप धन्यवाद. आणि हीच ती मूर्ती आहे बरं का. ते स्पष्टपणे दाखवलेलं आहे का त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून अशा प्रकारे माप घेत आहेत आणि माप घेताना त्यांना शिवलिंग बसायची. वा, अतिशय खूप चित्रीकरण सुंदर आहे. चला, नरहरी सोनार यांचं दर्शन अतिसुंदर झालेलं आहे आपल्याला. श्री विठ्ठल नर्मदेहर. आता आपल्याला झालेलं आहे नरहरी सोनार यांचं दर्शन आणि एक दर्शन राहिलेलं श्री मल्लिकार्जुन मंदिर. नमः पार्वती पते हर 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 हर